संपूर्ण महाराष्ट्राची नजर होती की बकासूरने हॅट्रिक करावा, बकासूरने इतिहास करावा. बघा, मी आज जास्त बोलत नाही, पण तुम्हाला मी एक सांगतो. आम्ही शेठला मी सांगितलं होतं का बकासूर जर आपल्या गटात लागला तर गाडी आपण झोपायची नाही. जर खरं मनापासून जर आपण विचार केला असता का बकासूरने आज हॅट्रिक केली पाहिजे होती, तर कुठेतरी आपण एक पाऊल थांबायला पाहिजे होतं, ही माझी अपेक्षा आहे. कारण की आज जी गाडी गुलाल प्राप्त झाली त्या गाडीने थांबला असतं तर संबंध महाराष्ट्राची जी इच्छा होती आणि बकासूर प्रेमींची जी, मी पण एक बकासूर प्रेमी आहे, बकासूर प्रेमींची जी इच्छा होती ती आज संपूर्ण महाराष्ट्राला दिसली असती. 100% सेठ, तुमचं हे मोठं मन म्हणजे एक माणूस किती मोठा राहू दे तो जमिनीवर असणं गरजेचं आहे आणि हे सिद्ध तुम्ही केलं याच्यातून. कारण फक्त बोलून नाही तर करून दाखवायचं. 100% आम्ही शेठची तुम्ही बाईट घेतली. आम्ही शेठी तुम्हाला सांगेल का आम्ही शेठला मी बोललोही होतो. बघा, पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आज बकासूरवरती आहे. आज 15 ते 20 दिवस झाले लोक बिन चपलीची चालत आलेली आहेत. आज त्याच्यासाठी आपण जर आपल्या गटात बकासूर लागला तर आपण गाडी झोपायची नाही, हा मान त्याला आणि त्यालाच भेटला पाहिजे. कारण की एकमेव महादेवाचा नंदी असा आहे जो काही घडू शकतो ना, काही करू शकतो. संपूर्ण महाराष्ट्राने बघितला, कडनी पळणं कोणाच्याच बसची बात नाही, पण त्यांनी ते सिद्ध करून दिलं. तो कुठेच कमी पडला नाही. बरोबर. शेठ धन्यवाद आणि भोंगासाठी तुमच्यासाठी भविष्यासाठी शुभेच्छा.